नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 जून आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, दोन्ही शेड पॅक आहे। इकडे पिकअपची आवक आहे, इकडे ट्रॅक्टरची आवक आहे आणि ग्राउंडवर परत आपली 6-7 लाईन ट्रॅक्टरची आहे आणि इकडे पण पिकअप बाहेर उभे आहे। बघू शकता तुम्ही टोटल आवक जर धरली मित्रांनो तर 900,000 मध्ये आवक आहे टोटल। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेलच असतो आपण। आणि पहिले 6 मिनिटं ट्रॅक्टरचा लिलाव आहे, त्याच्यानंतर 6 मिनिटं पिकअपचा लिलाव आहे। तो व्हिडिओ पूर्ण बघा। दोन्ही शेडमधले बाजारभाव तुम्हाला कळणार आहे। पिकअपमध्ये आणि ट्रॅक्टरमध्ये काय बाजारभाव जातं ते तुम्हाला आपल्या एकच व्हिडिओमध्ये कळणार आहे। शेवटला जे पण सरासरी हायेस्ट लोएस्ट जे पण निघतं आपण शेवटला सांगितलंच असतं। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया काय भाव गेलो, काय भाव गेलं। 899 जायले। बघू शकतो तुम्ही चोपडा माल आहे 899 899 रुपीज। कुठले 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 आपण बेड ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी 800 490। अच्छा, बघू शकतो तुम्ही 490 जायले। क्वालिटी बघू शकतो तुम्ही गोल्टीची। कुठले चिंचखेड ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची 1366 जायले 1366 रुपीज। कुठले आणि याचं बियाणं कोणतं होतं। अच्छा, दामनवाडीचा कांदा आहे ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोळा माल आहे 75-80 साईज आहे। काय भाव गेलं 2100 रुपये। 2100 जायले 2100 रुपीज। बघू शकतो तुम्ही। आणि कुठला आहे कांदा, कांदा कुठला आहे चिंचखेडचं बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी 1920 जायले 1920 रुपीज। कुठले दादा जयदर आणि बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे ठीक आहे। जयदरचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं 1024 जायले 1014 रुपीज। कुठले दादा देवठाण बरं ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं 1960 रुपये 1960 रुपीज। कुठला आहे कांदा जांभूडकी दिंडोरी। बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ना ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही मित्रांनो 55 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलो 1500 रुपये 1500 जायले 1500 रुपीज। कुठले रेडगाव आणि बियाणं कोणतं होतं याचं येल्लोरचं बियाणं आहे रेडगावचं कांदा आहे ठीक आहे। 50-55 साईज आहे। पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेला गोल्टी 700 रुपये जायले का 700 जायले। बघू शकतो तुम्ही 700 रुपीज। उंबरखेडची गोल्टी आहे। काय भाव गेलो 700 जायले। बघू शकतो तुम्ही चोपडा माली 700 रुपीज। कुठले बरं हे काय भाव गेलं 2000 रुपये 2060 ना 2060। बघू शकतो तुम्ही 2060 रुपीज। कुठले वडनेर बाहेर। बघू शकतो तुम्ही क्वालिटी बघू शकतो कांद्याची वडनेर बाहेरचं कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं प्रसादचं बियाणं आहे ना ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही 55-60 साईजमध्ये कांदा आहे। पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं 1600 रुपये 1600 जायले 1600 रुपीज। कुठला आहे कांदा सुरगाणा ठीक आहे। सुरगाण्याचा कांदा आहे आणि बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईजपर्यंत कांदा आहे। पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं नाही काय बरं इकडं कोण नाही। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं 1599 1599 रुपीज। कुठला आहे कांदा देवळा बरं हां देवळा आणि याचं बियाणं कोणतं होतं मुलकांचं ना मुलकांचं बियाणं आहे ठीक आहे। साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 55 पर्यंत मिक्स साईजमध्ये माल आहे। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं 1600 रुपये 1600 रुपीज। 65-70 साईज आहे। कुठला आहे कांदा खडक सुकेने। बियाणं कोणतं होतं याचं पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे। खडक सुकेना। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची 60 ते 70 साईज कांदा आहे। काय भाव गेले 2300 रुपये जायले 1300 रुपीज। कुठला आहे कांदा
दळवट. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगा ना. पंचगंगाचं बियाणं हे दळवटचं कांदा आहे. ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलो? किती? 2280 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही 2280 रुपीज. दळवट ना. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे, 55 ते 65 साईजपर्यंत कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 2000 रुपये. 2000 जायले 2000 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? अच्छा ठीक आहे, ठीक आहे. 55-60 साईजमध्ये कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 400 रुपये जायले. बघू शकतो कपडा आहे 400 रुपीज. कुठले? पिंपळगाव. ठीक आहे. काय भाव गेलं काका? किती? 1490. 1490 रुपीज. कुठले? खडक सुकेना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे, खडक सुकेना. 1490. 1490 रुपीज. साईज बघू शकतो मी 50 ते 55 साईजपर्यंत कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला आता? 2125. 2125. बघू शकतो तुम्ही 2125 जायले 2125 रुपीज. कुठले दादा? करंजखेड. बियाणं कोणतं होतं याचं? बरं. साईज बघू शकतो मी 50-55 साईज आहे. आणि शेजारी काय भाव गेले? हे काय गेले? 2026. 2026 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजखेड. डॅम का? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं हो? 1600 रुपये. 1600 जायले. पालखेड मिरचीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही 1600 रुपीज. दादा बियाणं माहिती आहे? पुन्हा पोरसुंगीचं बियाणं आहे. ठीक आहे, पुढं बघू. काय भाव गेलं? 915 रुपये. 915 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरखेड. ठीक आहे, 915 रुपये जायले. 915 रुपीज. पुढं बघू. दादा गोल्टी काय भाव गेली रे? 501 रुपये. 501 रुपये. कुठले? देवपाड. ठीक आहे, 500 रुपये. 501 रुपये गोल्टी. 501 रुपीज. ठीक आहे मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे आणि पहिल्याच लाईनीने घेऊन राहिलो आपण. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. काय भाव गेलं हो? बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1480. कुठला आहे कांदा? बरं, 1480. 1480 रुपीज. साईज बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे. पुढं बघू. काय भाव गेली खात? 500 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही खातची. 500 रुपये जायले. 500 रुपीज. कुठले? पिंपळगाव वाजता. ठीक आहे. शेजारी कोणाची गाडी? ही गाडी कोणाची? काय भाव गेला? झालं नाही का लिहिलं? हिचा पण नाही झाला का? ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलाय काका? 1440. 1440 जायले. 1440 रुपीज. कुठला आहे कांदा? जांभूळखी. बियाणं कोणतं होतं याचं? अच्छा ठीक आहे, बघू शकतो मी 50-55 साईज आहे कांद्याची. पुढं बघू. काय भाव गेलं? किती? आपलं नाही का? काय भाव गेलं? 12.5. 12.5 जायले. बघू शकतो तुम्ही 12.5. 1250 रुपीज. कुठले? कुंभारी. बरं, 12.5. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही मीडियम साईजमध्ये कांदा आहे. काय भाव गेलो? काय भाव गेलं? 1680. 1680 झाले. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. बघू शकतो मी. साईज बघू शकतो मी 50-55 मध्ये साईज आहे मित्रांनो. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? किती गेलं पण? 1400 रुपये गेला का? 1400 रुपीज. नाही, प्रत्येक बाजार भाव घेत असतो आपण, कमी जास्त. आणि कुठला आहे कांदा? चांदोड. अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं? अच्छा ठीक आहे, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1470. 1470 रुपीज. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं? येलोरा. दात बार आहे ना? येलोरचं बियाणं आहे. बघू शकतो मी
साईज बघू शकतो तुम्ही 50-55 साईज आहे. पुढे बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी साईज बघू शकतो तुम्ही 70-75 साईज आहे. काय भाव गेलं आहे? 1799 1599 लगभग 1600 रुपये जायले. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणवाडी मोरवाडी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक आहे. 70-75 मध्ये साईज आहे मित्रांनो. 1600 रुपये जायले. पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली? 650 रुपये जायले. 650 रुपीज. कुठले? चुकी ना विजयनगर ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा माली. काय भाव गेलाय? बघू शकतो तुम्ही 751 जायले. ओके 751 रुपीज. कुठला आहे कांदा? पाचोरा ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला? 451 जायले. क्वालिटी बघू शकतो तुम्ही खातची 451 रुपीज. कुठले? बरं पुढं बघू बघू शकतो क्वालिटी 1650 जायले. 1650 रुपीज. कुठला आहे कांदा? वनसगाव. बरं बियाणं कोणतं होतं काका याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे मित्रांनो. पुढं बघू काय भाव गेलं? 1480 जायले. 1480 रुपीज. कुठला आहे कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1425 जायले. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूर ना? निजामपूर ओके. साईज बघू शकतो तुम्ही 45 ते 55 साईजमध्ये मिक्स कांदा आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? निजामपूर. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे ठीक आहे. निजामपूरचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही. पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली? 400 रुपये. आणि कांदा बी होता का? कांदा काय भाव गेला? 1600 का? 1600 रुपये कांदा. बरं ठीक आहे. पुढं पिंपळगावधून का? ओके. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1495. कुठला आहे कांदा? वडाई नजीक. 1495. 1495 रुपीज. बियाणं कोणतं होतं दादा याचं? रेड फोरचं बियाणं आहे ना ठीक आहे. 55-60 साईज आहे. पुढं बघू काय भाव गेला दादा? 1700 रुपये. बघू शकतो तुम्ही 1700 रुपये जायले. क्वालिटी बघू शकतो कांद्याची 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. कुठला आहे कांदा? बनवड. आणि बियाणं कोणतं होतं? येलोरा. बनवडचा कांदा आहे. येलोराचं बियाणं आहे बघू शकतो तुम्ही. साईज बघू शकतो तुम्ही 50 ते 60 पर्यंत साईज आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1314. 1314 रुपीज. कुठला आहे कांदा? थेरगाव. बरं ठीक. पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. काय भाव गेला दादा? 1025. 1025 रुपीज. कुठला आहे कांदा? मांगी तुंगीचं आहे ठीक आहे. 1025 ओके. पुढं बघू काय भाव गेलो? किती? 900 गेलंय. 900 रुपीज. बघू शकतो तुम्ही. कुठले? अच्छा ठीक आहे. 900 रुपीज. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1500 जायले. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? वडनेर भैरवचा कांदा आहे बघू शकतो तुम्ही ठीक आहे. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेला काका? 1614 जायले. 1614 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. प्रशांतचं बियाणं आहे ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही 65 ते 75 साईजपर्यंत कांदा मिक्स आहे. पुढं बघू तर मित्रांनो खाद आणि गोल्टी आपण बघितली 100 ते 700-800 पर्यंत होती. आणि चांगल्या क्वालिटीची गोल्टी होती मित्रांनो 1000-1100 मध्ये जायले. आणि चांगल्या क्वालिटीचा सुपर गोल्टा 1400 ते 1500 जायले. आता सरासरी बाजारभाव बोलू. सरासरी बाजारभाव 1100 पासून तर 16-17 पर्यंत आहे. आणि हायस्ट बाजारभाव 18 पासून तर 25 पर्यंत आहे मित्रांनो. पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.